गुत्तेदारी करणाऱ्या नगरसेवकांवर एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांचा हल्लाबोल। गुत्तेदारी करणाऱ्या नेत्यांना तांदळातल्या खड्यासारखे बाजूला ठेवा। शेख माजिद। एमआयएम पक्षाचा कोणताही नगरसेवक गुत्तेदारी करणार नाही। जनतेच्या पैशातून पारदर्शक, प्रामाणिक आणि दर्जेदार विकास हाच आमचा एकमेव अजेंडा आहे। आज दिनांक 28 रोजी रविवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात काही नगरसेवकांनी गुत्तेदारीचा धंदा राजकारणाशी जोडून ठेवला असून सार्वजनिक निधीचा गैरवापर करून स्वतःची तिजोरी भरली जात आहे। विकास कामं कागदावर दाखवली जातात, प्रत्यक्षात मात्र कामं निकृष्ट करून जनतेला गंडा घातला जात आहे। राजकारणात उतरायचं, निवडून यायचं आणि नंतर गुत्तेदारीतून कोट्यावधी रुपये कमवायचे असा धोकादायक पायंडा सध्या जालना शहरात सुरू असल्याची जोरदार टीका एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांनी केली आहे। जालन्यातील अनेक नगरसेवक विकास कामांच्या नावाखाली गुत्तेदारी करत असल्याचा आरोप करत त्यांनी याला थेट विरोध दर्शवला। एमआयएमचा एकही नगरसेवक गुत्तेदारी करणार नाही असं प्रतिपादन करत शेख माजिद म्हणाले की आज अनेक जण स्वतः ठेकेदार नसतानाही दुसऱ्याच्या नावावर कामं घेतात, कमिशन खातात आणि विकास केल्याचा दिखावा करतात। ही फसवणूक आहे। जनतेला आवाहन, गुत्तेदार नेत्यांपासून सावध रहा। जालन्यात काही नगरसेवकांनी गुत्तेदारीचा धंदा राजकारणाशी जोडला असून अशा लोकांना जनतेनं तांदळातील खडा समजून बाजूला ठेवावे असं आवाहन त्यांनी केलं आहे। एमआयएमचा स्पष्ट निर्धार। रविवारी माध्यमांशी बोलताना शेख माजिद म्हणाले, एमआयएम पक्षाचा कोणताही नगरसेवक गुत्तेदारी करणार नाही। जनतेच्या पैशातून पारदर्शक आणि प्रामाणिक विकास हाच आमचा अजेंडा आहे। एकूणच जालन्याच्या राजकारणात खळबळ उडवणारे हे वक्तव्य असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराविरोधात एमआयएम आक्रमक या वक्तव्यामुळे जालन्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमनं भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत। आता चांगला प्रश्न तुम्ही केलेला आहे। हा लोकांना सर्वसामान्य जनतेला, मायबापाला पण कळायला पाहिजे याच्याबद्दलची माहिती की आता महानगरपालिकेने जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे गुत्तेदार आहेत, त्यांना उमेदवारी घोषित करता येत नाही, त्यांना निवडणूक लढवता येत नाही। परंतु आता हे काही नगरसेवक काय करतात, आपल्या नावावर गुत्तेदारी न करता दुसऱ्यांच्या नावावर टेंडर घेतात आणि गुत्तेदारी स्वतः करतात। मागील आपण बघितलं असेल की मागील ज्या वेळेस हे नगरसेवक होते त्यांनी आपल्या वार्डातील कामं जे तर स्वतः केलेली आहेत। आता 5 वर्ष ते नगरसेवक नव्हते तर त्यांनी आपल्या प्रभागामध्ये, आपल्या वार्डामध्ये झाकून सुद्धा बघितलेलं नाही। त्यांचं काम फक्त एवढंच आहे, निवडून यायचं आणि गुत्तेदारी करायचं आणि भरपूर पैशात ते कमवायचं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा, लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतो तो सर्वसामान्य जनतेचा सेवक असतो। तो सेवक म्हणून त्यांचं काम करणे हा त्याचं कर्तव्य असतो। आमच्यातर्फे आणि आमच्या पक्षातर्फे कोणताही नगरसेवक गुत्तेदारी करणार नाही। आमच्या प्रभागातील कामे, आमच्या प्रभागातील जे पण विकास कामे असतील, हे प्रभागातील जे लोक आहेत, जे युवक आहेत, तरुण मंडळी आहेत, जे इंजिनियर झालेले आहेत, त्यांना काम देण्याचं काम आमचा एमआयएम पक्ष करणार आहे आणि या नगरसेवकांची गुत्तेदारीला आळा घालण्याचं काम हे सर्वसामान्य जनता करणार आहे।